नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे नम्रता सोनावणे ब्लॉगमध्ये. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा, ते बी मटणाच्या खिमात. तर हे आमच्या गावाकडे बनवतात. तर चला आपण रेसिपीची सुरुवात करू आणि तुम्हाला बी सांगू ही पद्धत कशी असते. तर सर्वात आधी मिनी मटनचा खिमा मार्केटमधूनच आणून घेतला होता. त्याला मी चांगलं वॉश करून घेतलं आहे आणि कुकरला लावून घेणार आहे. पण त्याच्या आधी लावायचा आधी त्याच्यात मी एक मूठभर कांदा, एक मूठभर टमाटर कापून त्याच्यात टाकलेला आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही बघू शकतात. मी एक्स्ट्रा पाणी काय टाकलेलं नाही आहे. याच्यात आता आपण थोडासा हळद, थोडा मीठ स्वादानुसार ह्याच्यात टाकूया आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. पहिलं चांगलं मिक्स केल्याच्या बाद थोडासा म्हणजे उकळी यायला लागली ना, त्याच्यानंतर आम्ही एक अख्खा लसूण टाकणार आहे. अख्खा लसूण ह्याच्यासाठी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं असेल टाकू शकता, नाही तर तुम्ही कुटबी टाकू शकतात. मी आज अख्खा लसूण टाकणार आहे. त्याचा अजून फ्लेवर अर्क चांगला उतरते त्यासाठी. आणि मी छोटासा आला ठेचून घेतलेला आहे. आता ह्याला बी थोडं मिक्स करून झालेलं आहे. आता मी थोडा पाणी ॲड केलं आहे. याच्यात पाणी जास्त ॲड नाही करायचं, कारण की मटणाला बी पाणी सुटत असतं. तर एक बाजूला मी कुकर लावून घेतलेला आहे, मटण शिजायला ठेवलं आहे आणि एकीकडे मी मसाला करते. तर मी कांदा ठेचून त्याच्यामध्येच आलाचा तुकडा ठेवला आहे भाजायला. आपण काळा मसाला करतो तसंच करायचं आहे, पण जास्त काळा मसाला नाही करायचा आहे आम्हाला. तर मी हे हलकासा भाजून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता असं. तर हे थोडा वेळ मी गार होऊ देणार आहे. आणि त्याच्याच बरोबर मी लसणचा एक कळी घेतलेली आहे, त्याला बी आपण हलका भाजून घेऊया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर सोलून करायचं असेल तर तुम्ही सोलून बी टाकू शकतात, तव्यावर बी भाजू शकतात कापून. पर ज्याचं ते फ्लेवर आहे ते अशाच प्रकारे येते. म्हणजे जर गावाकडच्या पद्धतीत तुम्हाला करायचे असलं तर. आता मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ह्याला पण आपण हलकासा भाजून घेऊया. आणि त्याच्याच बरोबर मी थोडासा सुका खोबरा घेणार आहे, जे मी वाटून भाजून ठेवलेला होता ऑलरेडी, ताकी मला जर असा गडबडच्या टायमात बनवायचा असेल तर माझा टाईम जास्त जात नाही स्वयंपाक करायला. तर हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. तर ह्या प्रकारे माझा मटण शिजत आलेला आहे. मटणाला आपल्याला जास्त नाही 2 ते 3 शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि हे मसाला मी दाखवते. मी अशा प्रकारे मसाला भाजून घेतलेला आहे. तर कलर तुम्ही बघू शकतात, पण शिजल्यानंतर अजून चांगलं होईल. तर हे शेवग्याचे शेंगा आहेत. तर मी अर्धा किलो खिम्यासाठी 4 शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा टाकणं ह्याचं रिझन हे आहे की जर घरात तुमच्या लहान लेकरं आहे ज्यांना म्हणजे जास्त नॉनव्हेजच आवडते, त्यांना जास्त व्हेज आवडत नाही, तर हे त्यांच्यासाठी एक खूप मोठा हॅक आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगाची पण ताकद त्यांना भेटते आणि मटणाचं पण सगळं आरक उतरून जाते त्याच्यात. आणि मटणाच्या बहाण्याने आपण भाजी बी खातो. तर असं काही स्पेसिफिकेशन नाही आहे त्याचा. तर आपण काय करू, ह्याला बी चांगलं मिक्स करून घेऊ आणि 2 शिट्टी लावून घेऊ. आपल्याला जास्त शिट्टी नाही लावायची आहे. जर शिट्टी होते मी एक साईडला मसाला करून घेते. तर मी आज लोखंडाची कढाई घेतलेली आहे. असं काही नाही की तुम्ही साध्या पॅनमध्ये पण करू शकता, चांदर टोपात बी करू शकतात भाजी, किंवा कढाईमध्ये करू शकतात. तर मी 2 ते 3 पळी तेल घेतलेले आहेत. तेल बी आम्हाला जास्त वापरायचं नाही, थोडंच वापरायचं आहे, कारण की मटणाला तेल ऑलरेडी सुटतं. तर आपल्याला काही नाही जास्त, आपल्याला डायरेक्ट मसाला जे आपण वाटून घेतलेला होता ते टेरेटवर टाकून द्यायचं आहे आणि चांगलं त्याला 1-2 सेकंड परतून घ्यायचं आहे. तर हे मसाला जर परतत आहे तर आपण चलूया कुकरकडे. तर कुकरची शिट्टी झालेली आहे 2. तर हे गार होतं मी तुम्हाला मसाला दाखवते. मी हळद, तिखट, काळा मसाला, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, काळा मसाला, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल मटन मसाला, ते सगळं ॲड करा. म्हणजे थोडं थोडं ॲड करा, एकदम बी जास्त नका ॲड करू, कारण की जर जास्त मसाला ॲड केला तर तुम्हाला मसाल्याचा तिखटपणा लागेल. ते मटणाचा आरक इतका उतरून येणार नाही, तितका फ्लेवर रिचनेस येणार नाही. आणि गावाकडच्या पद्धतीत करायचं तर कमी मसाला वापरण्यातच मजा आहे. पण मी तुम्हाला मसाला एक्स्ट्रा ॲड करून दाखवते, कारण की मुंबईच्या माणसाला जास्त स्पायसीनेस, जास्त मसालेदार जेवण खायचे शौक असतात.
तर हे तेल सुटूस तर मी चांगलं भाजून घेतलेला आहे मसाला. ह्याला बी थोडं चांगलं मिक्स करून घेते. मी कुकर गार करायला ठेवला होता. ॲक्च्युली ते मटण शिजून झालं होतं आणि ते शेवग्याची शेंगा बी शिजून झाले होते. याच्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी. आज जास्त पाणी ॲड नाही केलं आहे मी, गरम पाणी नाही एक्स्ट्रा ठेवलं आहे, कारण की मला हे जास्त पातळ ग्रेव्ही नाही करायची आहे. थोडासा असं म्हणजे नॉर्मल ग्रेव्ही ठेवायची आहे मला, जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट्ट बी नाही. तर आपण कुकर बघूया. कुकर गाळ झालेला आहे. तर ह्या प्रकारे आपले शेंगा बी शिजलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आपण काय करूया, जास्त वेळ न घालवता सगळं मिक्स करून घेऊया, एकत्र करून घेऊया. आपल्याला जास्त जोरजोरात हलवायचं नाही आहे, कारण की शेवग्याच्या शेंगा तुटू शकतात. मटण जास्त आपण शिजवलेलं नाही आहे गाळ, कारण की शेवग्याच्या शेंगा शिजायला टाईम लागत नाही, वेळ लागत नाही. तर ही भाजी व्हायला जास्त वेळ नाही लागत. कमीत कमी 20 मिनटात तुमची ही भाजी बनवून रेडी होते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. ह्याला 5 मिनटाचा 10 मिनटाचा वाफ द्या, बस तेल सुटूस तर, आणि गरम गरम एन्जॉय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कशी नाही. आणि तुमच्यासाठी एक न्यू डिटेल आहे की मी आजपासून सगळे व्लॉग किंवा रेसिपी मराठीमध्येच सांगणार आहे, कारण की खूप लोकांनी मला सजेस्ट केला. सो प्लीज माझे यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका प्लीज. जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा, डाउनलोड करा. आणि हे गावाकडचे पारंपरिक पद्धती आहेत ते मी तुमच्यापर्यंत आणण्याची कोशिश करते. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा.